नमस्कार 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 मंडळी, कसे आहेत सगळे? छान व्यवस्थित आनंदात आहेत ना? व्हेरी गुड. मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आपण 16 सख्यांचा हा सोहळा आपण साजरा करणार आहोत. श्रावण महिना सुरू आहे आणि मंगळवारी सगळ्या ह्या ताया अगदी छान नटून थटून नऊवारी साडी नेसून दागदागिने घालून अगदी छान तयार होऊन जेव्हा बाहेर जाताना दिसतात ना, तेव्हा समजायचं की त्या सगळ्या मंगळागौरीसाठी निघालेल्या आहेत. तिथे ते छान आपलं पार्वती मातेचं पूजन करत असतात, खेळ खेळत असतात, प्रसाद वाटत असतात. एक चांगला छान आनंदी सोहळा असतो. तुम्ही सगळे इथे आलेले आहेत म्हणजे माहेरवाशिणी आहात तुम्ही आणि माहेरी आलेले आहेत, त्याच्यामुळे माहेरच्या आठवणी आता निघणार, बरोबर आहे की नाही? चला तर मग जाऊया की नाही आपल्या माहेरच्या आठवणीमध्ये? जायचं की नाही? चला जाऊया ना मग लवकर माहेरच्या आठवणींमध्ये. काही तुझं नाव सांग. माझं नाव सौ सुरेखा सुधीर राजमाने. आणि माहेर कुठलं? माहेर माझं बीड. आणि सासर? सासर पुणेच. सासर पुणे. वा, व्हेरी गुड. काय सांगशील माहेर बद्दल? आई वडील यांच्या आठवणी. बरोबर. आता नाही येते पण त्यांच्या आठवणी खूप आहेत. म्हणजे त्यांची शिस्त, वडिलांची खूप कडक शिस्त असायची. त्यांच्या आठवणी अजूनही म्हणजे त्यांच्या त्या शिस्तीमुळेच आम्ही घडलोत. बरोबर, अर्थातच. आणि वडिलांची फक्त शिस्त दिसते पण ते प्रेम कधी दिसत नाही. प्रेम पण दिसलं ना असतं पण ते आपल्याला दाखवत असतात किती आपल्या पुण्यावरती प्रेम आहे. काही प्रसंग, काय असा प्रसंग तुला इथे सांगावं असं वाटतं? साधारण 5वीला होते त्यावेळेस एक प्रसंग घडला. म्हणजे की वडील पोलीस खात्यामध्ये सर्व्हिसला असल्यामुळे त्यांची बर्दापूर या गावात त्यांची सर्व्हिस चालू होती. तिथून त्यांची बदली झाली. ते माजलगावला जॉईंट व्हायला गेले त्या दिवशी. आणि त्या दिवशी ते जॉईंट व्हायला गेल्यामुळे आम्ही 5वीच्या मुली मैत्रिणीला गोळा केलं आणि सगळ्याजणी त्या गावामधलं पोलीस स्टेशन गावाच्या थोडं बाहेर आणि पोलीस स्टेशनच्या शेजारीच एक मोठी विहीर होती. त्या विहिरीच्या कडेलाच मोठं चिंचाचं झाड होतं आणि आम्हाला चिंचा खायच्या होत्या. ते फांद्या खाली ओढत होतो, चिंचा तोडत होतो. सगळी धम्माल चालली होती आमची. पण तेवढ्यात शेजारीच पोलीस स्टेशन असल्यामुळे तिथल्या लोकांचं लक्ष गेलं आमच्याकडे आणि ते तिथून ओरडले तर सगळ्या मुली पळून गेल्या. आणि मी पोलिसांची मुलगी ना, मी म्हटलं मला कोण काय करणार आहे. मी आपली माझ्या चिंच तोडायचं काम चालूच माझं. आणि सगळे गेले पळून, माझं लक्षही नाही की सगळ्या निघून गेल्या. आणि मग एक पोलीस आला तिथला, म्हणजे काका, आणि त्यांनी मला पकडलं. ते पोलीस स्टेशन मध्ये नेलं डायरेक्ट. ते PSIच्या समोर उभं केलं. काय रे, कोणाची तू? मग मी सांगितलं नाव. अरे तुझे वडील तर आजच याला जॉईंट व्हायला गेले तिकडे आणि तू लगेच इथं धमाल करायला लागली काय? पोलीस स्टेशन मध्ये मला नेलं. हे आयुष्यातलं माझं. जेव्हा हे बाबांना कळल्यावर मग ओरडा खावा लागला. आणि तो मग मी कायमस्वरूपी लक्षात ठेवला की असा आगाऊपणा परत करायचा नाही. त्यांना कधीच गेले नाही चिंचा पाडायला. चिंचा पाडायला कधीच कुठे गेलो नाही. काही खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, खरंच खूप छान वाटलं. तू बसू शकते. आणि माहेरच्या आठवणीनंतर पुन्हा एकदा या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत खेळ खेळण्यासाठी. 13 ताया इथे सहभागी झालेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे हसाल तर फसाल, हसाल तर फसाल. हे काय खेळाचं नाव? फसाल, हसाल तर फसाल. क्या बात आहे वीरू. हसाल तर फसाल, हसाल तर फसाल. अरे बापरे, व्हेरी गुड. हसाल तर फसाल, हसाल तर फसाल, हसाल तर फसाल. मला वाटलं थांबते की नाही. हा खेळाचं नाव कळलेलं आहे. आता खेळ काय तो तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की एक संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या तायांना छान नृत्य सादर करायचंय. बरं, जी ताई छान नृत्य सादर करेल तिला बक्षीस आहे. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा सगळ्यांनी आहे त्या पोझिशनमध्ये उभं राहायचंय. जी ताई हसेल, डोळे मिचकवेल किंवा हलेल ती ताई बाद. अशा 3 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये.